मित्रांनो, मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेसंबंधी एक महत्त्वाची अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे। मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेच्या संघटनेची माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब व माननीय अनुप चव्हाण सर यांच्या अध्यक्षतेखाली काल नागपूर येथे एक बैठक पार पडली। या बैठकीत 25 ऑगस्ट 2025 रोजी सोमवारी जो नागपूर येथील संविधान चौकामध्ये चक्का जाम रस्ता रोको जे आंदोलन होणार आहे त्यासंबंधीची जी रूपरेषा आहे ती ठरवण्यात आली आहे। या बैठकीसाठी अनेक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच तालुका अध्यक्ष सुद्धा उपस्थित होते। या बैठकीत एकमताने चक्का जाम आंदोलनाची जी पुढची दिशा असेल ती ठरवण्यात आलेली आहे। त्याबरोबरच दुसरी जी अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेचे पश्चिम महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत माननीय तुकाराम बाबा महाराज यांची माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट जी शनिवारी किंवा मंगळवारी होणार असं त्यांनी सांगितलं होतं। तर शनिवारी ही भेट झालेली नाही, पण आता मंगळवारी त्यांच्या दोघांमध्ये भेट होऊ शकते। या संबंधी अद्याप तुकाराम बाबा यांनी ऑफिशियली कोणतंच वक्तव्य किंवा कोणतीच माहिती दिलेली नाही, पण मंगळवारची डेडलाईन दिलेली होती एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठकीची आणि त्यानुसार उद्या त्यांची बैठक होऊ शकते। आता या संबंधी जर काही अपडेट असेल तर बाबांना विचारून मी लगेच आपल्या चॅनलवरती टाकेन, पण अद्याप त्या संबंधी ऑफिशियल कोणती अपडेट बाबांकडून कळलेली नाही। पण जर बाबांना बैठकीसाठी बोलावलं तर बाबा नक्कीच उद्या त्यांची भेट घेतील व मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत कायमस्वरूपी रोजगार या संबंधी नक्कीच सकारात्मक चर्चा करतील आणि बाबांवरती संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा विश्वास आहे आणि नक्कीच यातून काहीतरी चांगला मार्ग निघेल। त्याबरोबरच सर्व नेतृत्व आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत। मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेतील जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना कायमस्वरूपी रोजगार कसा मिळवून देता येईल त्यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू आहेत। आपापल्या स्टेजने आपापल्या पद्धतीने ते सर्व प्रयत्न करत आहेत। तर हीच अपडेट होती की मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेतील जी प्रशिक्षणार्थ्यांचा रस्ता रोको होणार आहे नागपूर संबंधी त्याची बैठक आणि बाबांची जी भेट होणार आहे उद्या त्या संबंधीची अपडेट ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना ही अपडेट कळेल। त्याबरोबरच मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।